हॅलो गाईज, आय एम ज्योती पाटील. आपण आज अर्धा किलोचा मिक्स फ्रूट केक शिकणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज करा. आपण आता केक बनवायला सुरुवात करूया. आपण हे व्हॅनिलाचं केक प्रीमिक्स आहे ते आपण पावशेराने जर घेतलं तर पावशेरभर प्रीमिक्स घेऊन घ्यायचं. आपण आज केक ओव्हनमध्ये ठेवणार आहे म्हणून थोडंसं पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करूया. लावून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2-3 थेंब फक्त रोज इन्सेन्स टाकूया, बस. आता मिक्स करूया. आपण त्याला थोडं पाणी टाकून मिक्स करूया. असं एकाच कडे गोल करायचा. जे आपलं आता हे ठेवलेलं प्रीमिक्स आहे परफेक्ट. आपण आता हे मी आता पूर्ण टॅप करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये असे बबल्स राहणार नाही आपल्या केकमध्ये व्यवस्थित. आणि आपण आता याला ओव्हनमध्ये ठेवूया. आपण आता याला ओव्हनमध्ये 4 मिनिटांसाठी लावूया. आपण आता हे केकसाठी लागणारे साखरेचे पाणी करूया. अर्धी वाटी पाणी घेतले तर त्याच्यात 2 चमचे साखर घेऊया आणि त्याला मिक्स करूया. आता फक्त 4 सेकंद राहिलेले आहे. आपण आता बघूया आपला केक झालाय की नाही. आता आपण बघूया केक झालेला आहे की नाही. अरे वा, एकदम मस्त झालेला आहे, सॉफ्ट. चला तर मग आपण आज आपल्या केकसाठी क्रीम फेटूया. हा मी अंदाजे घेतलेला आहे. तयार झालेलं आहे. बघा खाली पडते का, पूर्ण उलट केल्यावरही नाही, म्हणजे झालेलं आहे. आपण आता बेसवर क्रीम लावूया म्हणजे केक खालून चिटकणार नाही. आता आपण केकवर मध्यभागमध्ये केक ठेवलेला आहे. त्याला आपण आता तीन स्टेप मध्ये कापूया. दुसरं लेयर कापून घेऊ. आता आपण याच्यावर साखरेचं पाणी टाकूया. आता आपण या बेसवर क्रीम टाकून घेऊया. आपण आता हा क्रीम टाकलेला आहे त्याला पूर्ण मस्त प्लेन करूया आणि त्याच्यावर हा मिक्स फ्रूटचा जेल आहे. मिक्स फ्रूट, सर्व फ्रूट एकत्र केलेले आहे, त्याचा आपण आता जेल टाकूया. आणि आता मिक्स फ्रूटचं जेल टाकलेलं आहे. आपण आता त्याच्यावर हे दुसरी लेयर ठेवू. याच्यावर आता परत साखरेचं पाणी टाकूया. आपण आता या नवीन पाइपिंग बॅग मध्ये थोडा क्रीम भरूया. आपण आता दुसऱ्या लेयरवर परत मिक्स फ्रूटचं जेल टाकूया आणि त्याला पूर्ण असं व्यवस्थित सारखं करून घेऊया केकवर. आपण आता पूर्ण गोल गोल असं क्रीम टाकून घेऊया. याच्यामध्ये थोडा पूर्ण असं क्रीमने
गोल गोल करून घेऊया. जर जुनं ATM कार्ड असेल तर त्याच्याने करूया. केक मस्त प्लेन झालेला आहे बघा. आपण आता हे केकवर डिझाईन करणार आहे. आधी असं पूर्ण गोल राऊंड करूया आणि त्याच्यामध्ये असे चौकोन डबे करूया. आपण आज ही वेगळी डिझाईन करून बघतोय. तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा आणि नवीन कोणती जर करायची असली तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. हे अशी डिझाईन करूया थोडीशी. थोडं आपलं क्रीम पातळ झालेलं आहे. आता उन्हाळा चालू आहे म्हणून लवकर फ्रीजमध्ये ठेवायचं. आपण आता गोल गोल असे फुलं ठेवूया. बसवाई बडबड नको करू. आपण आता पूर्ण गोल गोल असे फ्लावर काढूया. आपण पूर्ण आज केक व्हाईट केलेला आहे. काही आपला हा केक मिक्स फ्रूटचा आहे म्हणून त्याच्यामुळे आपण 2-3 कलर केकमध्ये टाकूया. हे कोरडे कलर वापरते आहे आज मी. या कलरला सुद्धा मिक्स फ्रूटचा चव येईल म्हणून पूर्ण कलर मिक्स कलर. कसा वाटतोय आपला मिक्स फ्रूट केक सांगा बरं सर्वजण कमेंटमध्ये. आपण आता एक केकवर सजावट करूया सिल्वर मनींनी. आपण आता या केकवर नाव टाकूया कारण ही मला बर्थडेची ऑर्डर आहे आज. वैभव नाव टाकायला सांगितलंय. हा आपला मिक्स फ्रूट तयार केक